मुलांनो, माझ्या पाठोपाठ सगळ्यांनी म्हणायचंय, एक घड्याळ असेही असावे, एक घड्याळ असे असावे, क्षण जरा जराचे स्थिर व्हावे, क्षण जरा जरासे स्थिर व्हावे, एक काळ 1 रुपया असावा, एक काळ 1 रुपया असावा, दोन्ही बाजूंनी काटाच पडावा, दोन्ही बाजूंनी काठाच पाडावा, एक देऊळ एक गाव असावे, एक जीव एक गाव असावे, सर्वांचे एकच नाव असावे, सर्वांचे एकच नाव असावे, एक नाव घेतल्यानंतर एक नाव घेतल्यानंतर सर्वच गावांनी सोबत यावे, सर्वच गावांनी सोबत यावे, एक चंदेरी गुल्लक असावा, एक चंदेरी गुल्लक असावा, ज्यामध्ये क्षण लपवता यावे, ज्यामध्ये सण जमवता यावे, ज्यामध्ये क्षण लपवता यावे. आजी मी किती छान गाडी चालवतोय. अहो, आज ऑफिसला सुट्टी आहे का? गिळून घेतो दुःख सारे पाहता इशारा. सर, हे घड्याळ बघतात का जरा? जयंत काका, तुम्ही मला ओळखले नाही वाटतं. मी तात्याबांचा मोठा नातू भयंक. तात्याबांचा थोरला ना तू? हो हो, ओळखलं. खूप लवकर मोठा झालास की रे. वेळ ही कधी कशी पुसवड जाते कळत नाही हल्ली. काला हा सर्व बेरोप येते. जयवंत काका, तुम्ही इथे कसे काय? मी आता घड्याळ दुरुस्त करून देतो. बंद झालेले घड्याळ पुन्हा चालू करून देतो. पण माझ्या वेळेचं काय? ह्या घड्याळाप्रमाणे वेळेलाही दुरुस्त करता आलं असतं किती बरं झालं असतं. नाही, ते गेले आणि वेळेलाही घेऊन गेले. मी लोकांना वेळ विकत देतो बाळा, पण माझ्या वेळेचं काय? हरवली त्या सागरात आठवणींच्या, हे जग विसरून गेली नावही माझी.
ज्योती कन्स्ट्रक्शन. बघा आला तुमचा राजा हरिश्चंद्र. अरे तू आताच शाळेतून आला ना, प्लीज दे ना. काय आणायचं? गोळावाला जाईल. आलाय तुम्ही?
आज आपले अरे चल नाही कुठे जाऊयात पार्टी वगैरे करूयात. नाही नका सर. आज जरा काम आहे. अरे यार, दरवेळेसच येतो तो. नाही नाही नका सर. जवळ नेक्स्ट टाइम फक्त भेटू. चल ठीक आहे, येतो तयार आहोत तू. अरे समजू शकतो. तुला पळायला हवं मयंक आता. आपल्या दिवसभराच्या ज्याच्यातून बाहेर निघून कुठेतरी पळून जावंसं वाटत असेल ना तुला. मग पळ की. थांबला काय आहेस? जुन्या आठवणीत रमलायस का जुन्या गुंतात अडकलायस? हा गुंता तुलाच सोडवायला हवा. आपण काय करतो, आपण जुन्या आठवणीत रमता रमता आहे ते क्षण जगणं विसरून जातो. सांभाळ स्वतःला बाबा. चल ठीक आहे. आयुष्याच्या सागरिया ओहोटीच होती, ओहोटीच्या लाटांसवे नाव आत गेली. अन्नाव माझी सागरी त्या आत जात राहिली, किनारा विसरून गेली. नावही माझी हरवली त्या सागरात आठवणींच्या, हे जग विसरून गेली. नावही माझी. थोडा गुल्लक बघितलास का? खजिनदार, हे गुल्लक माझ्या वडिलांनी मला दिलं आणि हीच ती माझी बचत. याच्यात मी माझ्या जुन्या आठवणी जपून ठेवायच्या. यामध्ये माझ्या जुन्या आठवणीची बचत आहे बाळा. आजी मला पण दे ना मला. बरं बाबा, खे, सांभाळ त्याला. जुन्या आठवणी जपता जपता फक्त कर्तव्यांना विसरू नकोस म्हणजे झालं. जुन्या आठवणी आकाशातल्या त्या ढगांसारख्या असतात, क्षणात पुसट होतात आणि वेळसुद्धा त्या जुन्या आठवणींना सोबत घेऊन पुसट होऊन जाते. त्यांना असंच जपून ठेवावं म्हणजे त्या जपता जपता स्वतःला विसरू नकोस म्हणजे झालं. स्वरा, आपल्याला उद्या कुठेतरी बाहेर जायचं होतं.
तू उद्या फ्री आहेस का? हो आहे ना. काही काम होतं का? नाही, असंच उद्या माझ्या ऑफिसला सुट्टी होती आणि मीही भरपूर दिवसापासून कुठे गेलो नव्हतो. म्हटलं उद्या जाऊया. मी मदत करतो. दादा पुन्हा नाव शोधते किनारा लाटा दिशाहीन झाल्या. किनारा शोधतो मी शोधतो स्वतःला. थबकलो मी जरी तरुण हाती तो शहारा. गिळून घेतो दुःख सारे पाहता इशारा. अन विसरलो मी अन विसरलो मी ह्या जगाला. विसरतो रे मी स्वतःला. मी अशा या वळणावरी शोधतो रे मी स्वतःला. नाण्यासारखं आयुष्य फिरतं. कधी सुख तर कधी दुःख उमटतं. एक बाजू हसते, दुसरी थांबते अश्रू घेऊन. क्षणात साजरं गुजीरं तर कधी पुसट असं. दोन्ही बाजू तुझ्याच निवडण्या. एवढंच एक रुपया सांगतो. पण माझ्या वेळेचं काय? ह्या गाड्याप्रमाणे वेळेलाही दुरुस्त करता आलं असतं. किती बरं झालं असतं. नाही, ते गेले आणि वेळेलाही घेऊन गेले.